बहुत बढ़िया, वाह लजीज. 500% ही बिर्याणी मी कुठंतरी खाल्ली. अरे कुठं काय मारिया सेम बनवायची बिर्याणी बघ. बरोबर. खरंच माझ्या मारेच्या हाताला अशीच चव होती. कोणाच्या हाताला अशी चव आहे? कोणही एवढा चविष्ट. अय, ज्याने कोणी बिर्याणी बनवली असेल त्याने समोर या. तुम्हाला टिप पाहिजे असाल नाही का? मग ए सौम्या, किती द्यायची असते टिप? आता एवढी भारी बिर्याणी खाऊ घातली म्हणल्यावर त्या की लाखभर रुपये. खायले का एवढी सोन्यासारखी बिर्याणी बनवली आणि लाखभर रुपये. मी काय म्हणतो कमांडर, 5 लाख देऊन टाका. 5 नाही, 3 नाही, मी सरळ 10 लाख रुपये द्यायला तयार आहे, आणि ते पण रोख. वाह, अपना कमांडर दिलदार है. येऊन जाऊन. मी बनवली मीच आचार्य इथला. अहो माझ्या ढाबा चालतोय आता कोणीच्या ते असल्या बाक्याच्या ढाब्याला. तुम्ही माझ्या हातचं कोल्हापुरी मटण तर खावा साहेब. तांबडा पांढरा रस्सा, कलेजी फ्राय, भेजा फ्राय, चिकन इराणी, मटन इराणी, चिकन मोगलाय, मटन मोगलाय, गावरान चिकन, गावरान मटन, चिकन रान, मटन रान, काळं मटन, व्हेज नॉन व्हेज, चायनीज. अहो ते सगळं जाऊ दे बघूयात साहेब. डाकू साहेब तुम्ही राजू आचार्याच्या हातची स्पेशल दम बिर्याणी तर खाऊन बघा. या सुंदर सिंगला माझी कदर नाही, पण तुम्ही ओळखले मला. ते 10 लाखच काय म्हणलं तुम्ही? कोण देते? इतना अच्छा खाना खिलाया तो इनाम भी तो मिलना चाहिए ना जज. इनाम इनाम बोले तो टिप रे. ऐसा खाना मेरे सिपाहियों को आज से रोज मिलेगा, क्योंकि खाली पेट लड़ने वाला सिपाही हमेशा जंग हारता है. मराठे भी पानीपत में टाइम पे रसद नहीं मिलने के कारण हारे थे. तुम्हारी